आज आपण ब्रह्मगिरी या स्थानाच्या ठिकाणी आलो आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा त्र्यंबक या गावी 5 दिवसाचं अवस्थान होतं आणि 5 दिवसाच्या अवस्थानामध्ये स्वामी विहरणासाठी या मंदिरामध्ये आले आणि इथे आल्यानंतर आसन झालं। त्यावेळेस स्वामींच्या सोबत भक्तिजन होते आणि इथे आल्यानंतर दखले ते गंगेद्वारापाशी गेले आणि तिथले कुंड उपसले आणि त्या कुंडाच्या खोलामध्ये बोट घातलं आणि म्हणतात, बोट घे पा बोट न घे पे, तुम्ही आमचं काय आता बोट घ्याल काय? आणि त्यावेळेस ते पुजारी, त्या मंदिराचे पुजारी ते बाहेर गेलेले होते। ते अचानक येतात, पाहतात आणि ते रागवतात, म्हणतात तुम्ही आमचं पाण्याचा कुंड उपसला, ते म्हणे तुम्ही काय गौतमाची पाईक आहात? हे काय तुमच्या मालकीचे आहे? तुम्ही काय त्यांचे वारस आहात का? ते रागावतात आणि स्वामींजवळ येतात। स्वामींजवळ घराणं देतात की तुमच्या परिवाराने असं असं केलेलं आहे। स्वामी म्हणतात रागवू नका आणि म्हणतात त्याच्यापासून तुम्हाला काय होतं? म्हणे एक दामू, 2 दामू, कधी 3 दामू मिळतात। स्वामी म्हणतात ठीक आहे, पैसा आपल्या भक्तिजनाकडे त्यांना 1 दामू देतात, शांत करतात आणि गोड बोलून त्यांना पाठवतात। नंतर डकले शिक्षा पण करतात। तुम्ही आपण जाऊ तेथे कोणाला त्रास देऊ नये। डकले या देवतेशी निरोध होय ऐशी क्रिया न कीजे। आपल्यापासून कोणत्या देवतेस किंवा कोणत्या जीवास त्रास होऊ नये अशी आपण क्रिया करायची असते। आपण तिथं जाऊन कोणाला त्रास द्यायचा नसतो। आणि त्याच्यानंतर स्वामी इथं विहरणासाठी फिरत असतात आणि त्यावेळेसच इथे गौतमाचे उदंबरे म्हणजे उंबराचे वृक्ष, त्याला फळ आलेले असतात, भरपूर फळे लागलेली असतात आणि ते फळे पाहून भक्तिजन, सर्व भक्तिजन काय करतात, ते उदंबऱ्यांच्या राशी जमा करतील। राशीचा ढीक झाल्यानंतर स्वामींजवळ आरोग्यासाठी प्रार्थना करतात। स्वामी त्या उदंबराची आरोगणा करतात आणि आरोगणा झाल्यानंतर जो काही प्रसाद म्हणून उदंबरे शिल्लक असतात, म्हणजे ती उंबरं शिल्लक असतात, ती सर्व भक्तिजनास प्रसाद म्हणून देतात आणि इथे आरोगणेचा अवसर पार पडतो। आणि आपण खाली जाणार आहोत। जाताना जुने महादेव मंदिर, त्या मंदिरामध्ये पंचलिंगी विडा वाहणे म्हणजे त्या एक मंदिरामध्ये स्वामींनी भक्तिजनाकरवी विडा वाहविला आणि तिथेच स्वामी वास्तव्याला 5 दिवस होते। आणि या गावातून अंजनी रेल जाताना, कारण त्र्यंबकेश्वरावरून परतीच्या प्रवासामध्ये अंजनीकडे प्रवास करीत असताना मध्ये भातवडे दिसतात, गौतमीचे भातवडे। तर ते म्हणतात हे पाहिले का गौतमीचे भातवडे? म्हणे हे काय? तर म्हणे येथे गौतमीचे शेत होते, ते साडी पिरीती, सवंगीची काढीती आणि त्या सवंगीचे काढल्यानंतर त्या तांदळाचं भात शिजवतात आणि 88 सहस्र ऋषीमुनी ना भोजन होतं आणि जे शिल्लक राहतं ते इथे टाकलं जातं, ती ही भातवडी। आणि त्याचबरोबर या ठिकाणी शेजारीच विहरण करीत असताना, मार्गस्थ असताना डोंगरावरती स्वामी म्हणतात, बाई हा समुद्र देखील का? आणि भक्तिजन पाहतात। नंतर मग आपल्या दिव्य विज्ञान शक्तीने, दिव्य दृष्टीने सर्व भक्तिजनास समुद्राचं दर्शन घडवतात। या अशा अनेक लीळा या पर्वतावरती किंवा परिसरामध्ये झालेल्या आहेत आणि त्या सर्व लीळांचं स्मरण करीत आपण स्थानवंदन करावा। आपण जे अगोदर आलात ते सर्वजण स्मरण करीत होते, पाठीमागून जे आले त्यांनी स्थानवंदन करता करता चिंतन करावे आणि सर्वांनी स्थानवंदन करून हा आपला अवसर आपण क्रमाने पुढे चालू ठेवू। दंडवत प्रणाम।